नमस्कार. सांगली लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कदम काका पुतण्यांबरोबरच विशाल पाटील आणि जयश्रीताई मदन पाटील यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलंय. मात्र जयश्रीताई पाटील आणि विशाल पाटील हे दोघंही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तेव्हा सांगलीतून आगामी विधानसभेसाठी बंडखोरी होणार हे निश्चित आहे. बघूयात हा स्पेशल रिपोर्ट. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील राजकीय हालचालींना कमालीची गती येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवरती सांगली लोकसभा मतदारसंघातील इच्छुक असलेल्यांची शनिवारी मुंबईत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांचीही मतं जाणून घेतली. 30 जानेवारीला होणाऱ्या पार्लमेंटरी बोर्डकडे इच्छुकांपैकी दोघांची नावं पाठवण्यात येणार असल्याचं समजत आहे. या बैठकीत आमदार विश्वजित कदम आणि मोहनराव कदम यांच्याबरोबरच विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं सांगितलंय. तर प्रतीक पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी मात्र निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. हे बघता विरोधी भाजपला तुल्यबळ ठरण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य काँग्रेस उमेदवारांनी लोकसभेच्या रिंगणातून पळ काढला की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे सांगली विधानसभा मतदारसंघावरती स्वर्गीय मदन भाऊ यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील आणि विशाल पाटील या दोघांनीही दावा केल्यानं काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास दुसऱ्याची बंडखोरी अटळ असल्याचंच एकंदरीत घडामोडींवरून दिसून येत आहे. दादा घराण्यातील अंतर्गत संघर्षाचा यापूर्वीच वेळोवेळी फटका बसलाय. वसंतदादांचे सुपुत्र स्वर्गीय खासदार प्रकाश बापू पाटील आणि स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्यात यापूर्वी विधानसभेला सामना झाला होता. त्यात दोघांचाही पराभव झाला. लोकसभेलाही दोघांमध्ये सामना झाला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसची ताकद अभेद्य असल्यानं प्रकाश बापू विजयी झाले होते. मात्र आता या संघर्षाची परंपरा पुढेही चालू राहण्याची शक्यता दिसत आहे आणि विशाल पाटील व जयश्री पाटील यांचे प्रबळ इच्छा बघता काँग्रेसमध्ये विधानसभेला बंडखोरी अटळ असल्याचं दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट.